तंतोतंत नोंद सरकारने घेतलेली आहे आणि सरकार त्या पद्धतीनं पुढे जाऊन मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्याच्यासाठी शिंदे समितीला जो कार्यकाळ द्यायचा होता तो 2 महिन्याचा कार्यकाळ त्यांच्या ठिकाणी दिला। कोर्टामध्ये जे मॅटर चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की कोर्टामध्ये जी काही बाजू तुम्हाला मांडायची ती मांडा, परंतु कालच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमधून आपल्याला हे देखील जाणवलं असेल की त्यांनी एक वंशावळ आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवली आणि कोणाकोणाला दाखले देता येतील हे स्वतः मनोजजीने गायकवाड साहेबांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या समोर सांगितलं। मला मनापासून मनोजजी जरांगे पाटलांचं कौतुक करायचं आहे, मनापासून त्यांना धन्यवाद द्यायचे आहे की देशामध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठा दिवाळीसारखा सण आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर असताना त्यांनी हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी ज्या गोष्टी काही सरकारकडे मागितलेल्या आहेत त्याची पूर्तता आम्ही कागदांची भविष्याच्या कालावधीमध्ये करू, पण काल जे मला जाणवलं ते म्हणजे ते फक्त नुसतं आंदोलन करत नाही तर ते संवेदनशील देखील आहे आणि संवेदनशीलपणा असल्यामुळेच काल त्यांनी त्यांचं आंदोलन हे स्थगित केले। सगळ्यात महत्त्वाचा भाग जो मला जाणवतो कालच्या सगळ्या त्या बैठकीमध्ये की आंदोलन त्यांनी केलं, त्याच्यानंतर त्यांच्या मराठा समाजाच्या सगळ्या समर्थकांना विचारलं आणि त्यांनी स्पष्टपणानं भूमिका घेतली की आपल्याला सरकारला वेळ द्यावा लागेल, सरकारनं त्याच्यामध्ये काय काय करावं हे देखील त्यांनी गायकवाड साहेबांना सांगितलं, आम्हाला देखील सगळ्यांना सांगितलं आणि ते आम्ही मान्य केलं। आता याच्यामध्ये कालपासून एक पुन्हा एकदा अशी चर्चा सुरू झाली की 24 तारीख की 2 तारीख। तर मला याच्यामध्ये असं सांगायचं आहे की मनोजजीने जे सांगितलेलं आहे, मनोजजी जरांगे पाटलांनी जे सांगितलेलं आहे ते ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितले त्या पद्धतीनं सरकार मराठा समाजासाठी काम करेल, शिंदे समिती मराठा समाजासाठी काम करेल आणि कालच बघा कारण आपल्या माध्यमातूनच कळलं की काही अन्य जिल्ह्यांमध्ये देखील कुणबी ह्या नोंदी सापडल्या आणि तीच त्यांची मागणी आहे की ज्या ज्या ठिकाणी ह्या कुणबी नोंदी महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यासाठी शिंदे समितीनं काम करावं, शिंदे समितीनं 2 महिन्यामध्ये अहवाल सादर करावा आणि जी वंशावळ आहे त्या वंशावळीला दाखले द्यायला सुरुवात करावं असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या पोलीस केसेस दाखल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही त्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांची चर्चा केली। पहिल्या आंदोलनातल्या ज्या केसेस आहेत त्या 15 दिवसामध्ये मागे घ्यायला सुरुवात होईल, जी काही फॉर्मॅलिटी आहे त्या पूर्ण करू, पुढच्या 1 महिन्यामध्ये करू हे देखील त्यांना सांगितलं। 441 शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं होतं ती देखील नुकसान भरपाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेऊन ती देखील नुकसान भरपाई दिली। अन्य ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत त्याचं सगळं लेखी आम्ही सरकारच्या ताब्यामध्ये घेतलेलं आहे आणि आम्ही तशा पद्धतीनं भविष्यामध्ये काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा भाग जे आमचं एकमत झालं ते म्हणजे टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला दिलं गेलं पाहिजे, परंतु हे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देत असताना आणि मनोजजी स्वतः आंदोलन करत असताना त्या आंदोलनाच्या मागणं काही लोकांचे काही मनसुबे होते ते काल हे आंदोलन थांबल्यामुळं धुळीस मिळालेले आहे। मला तर असं वाटतं की यापूर्वी 2014 ते 2019 मराठा समाजानं लाखो लोकांचे मोर्चे काढले, लाखो लोकांचे मोर्चे काढत असताना ते संयमानं काढले, शांततेनं काढले, परंतु मनोजजी जरांगे पाटील आक्रमकता कोणी दाखवू नये, जाळपोळ कोणी करू नये अशा पद्धतीचे निर्देश देत असताना देखील काही ठिकाणी जाळपोळ झाली आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडली। आता मला असं वाटतं की हे सरकारला बदनाम करण्याचा डाव होता आणि बरोबर मनोजजींच्या आंदोलनाला देखील बदनाम करण्याचा डाव होता का याची देखील माहिती घेणं आवश्यक आहे, परंतु या सगळ्याला थांबवण्याचं काम कालच्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या स्थगितीनं झालं। आता हे स्थगितीनं झाल्यामुळं अनेकांना प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत। काल आम्ही शिष्टमंडळ घेऊन ज्यावेळी औरंगाबादला जात होतो, छत्रपती संभाजीनगरला जात होतो, त्याच एअरपोर्टवरनं काही लोक डेहराडूनला गेले,
ते देखील मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीने दिलं पाहिजे, शासन कशा पद्धतीने देत नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत होतं. पण या लोकांना हा बोलण्याचा अधिकार आहे का? ज्या लोकांनी मराठा समाजाच्या महिलांचा मोर्चा निघाल्यानंतर एक अश्लील व्यंगचित्र काढून हा मुका मोर्चा नसून मुका मोर्चा आहे अशा पद्धतीची वाईट टिप्पणी केली, ती लोक आज मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीनं दिलं पाहिजे ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहे. मला प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे की मी ज्या सरकारमध्ये काम करतो मंत्री म्हणून, त्या मुख्यमंत्र्यांचा, एकनाथ शिंदे साहेबांचा मला अभिमान आणि गर्व आहे की सर्वसामान्य मराठा समाजाचा कार्यकर्ता आज मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रामाणिकपणानं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून काम करतोय. हे काही प्रस्थापित मराठा समाजाच्या नेत्यांना पटत नाहीये का? हा एक फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले होते, अनेक अन्य जातींचे झाले होते, परंतु मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचं पहिलं धाडस जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्रजींनी केलं. ते हायकोर्टामध्ये टिकलं, सुप्रीम कोर्टामध्ये देखील 1 वर्ष टिकलं, परंतु त्याच्यानंतर सरकार बदललं. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काय केलं, तत्कालीन त्या समितीच्या अध्यक्षांनी काय केलं, हे देखील प्रश्नचिन्ह मराठा समाजाच्या समोर नाही तर महाराष्ट्राच्या समोर आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एखाद्या आंदोलनाचा उपयोग हा स्वतःच्या राजकारणासाठी आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी कोणी करू नये, हे कालच्या आंदोलन स्थगित झाल्यानंतर सगळ्यांच्या समोर आलंय असं मला वाटतं. दुसरं ह्याच्यातलं कालचं संपूर्ण दिवसातलं जे महत्त्वाचा जो बाब होती ते म्हणजे 40 वर्षामध्ये अशा पद्धतीचं मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न देखील काही लोकांनी केला होता. तो कसा केला, कशासाठी केला, काय केला याच्यावर मला अजिबात बोलायचं नाही. पण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मला आश्वस्त करायचं आहे की कोणाचंही हिरावून न घेता मराठा समाजाला मनोजींच्या मागणीप्रमाणे लवकरात लवकर आरक्षण कसं देता येईल यासाठी सरकारचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न राहणार आहे. मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीची देखील मुख्यमंत्र्यांना काळजी होती, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काळजी होती, आम्हाला देखील सगळ्यांना काळजी होती. आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन जो निर्णय काल मनोजजींनी घेतला त्यांचं मनापासून मी कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि मराठा समाजाला आरक्षण देत असताना ज्या काय कायदेशीर बाबी आहेत त्या सांगितलेल्या त्यांच्या वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न पूर्ण केल्या जातील. आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितले त्या पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यायला आम्ही सुरुवात करू. सगळ्यात महत्त्वाची कालची भूमिका ही माजी न्यायमूर्ती गायकवाड साहेबांची ठरली, कारण माजी न्यायमूर्ती गायकवाड साहेबांनीच मराठा समाजाला गायकवाड आयोगाच्या माध्यमातून आरक्षण द्यावं अशा पद्धतीची शिफारस केली होती. आणि म्हणून आता जो मागासवर्गीय आयोग आहे त्यानं कशा पद्धतीनं इम्पेरिकल डाटा गोळा करायचा, काय करायचा याच्यावर देखील आमची सविस्तर चर्चा झाली. त्याच्यामध्ये देखील जरांगे पाटलांनी आम्हाला वेळ दिलेली आहे, चांगली वेळ दिलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही ते करू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की कालचा ओव्हरऑल सगळा प्रसंग बघता जे सहकार्य सरकारला मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देतो. आणि त्यांना अपेक्षित असलेलं मराठा समाजाचं आरक्षण एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की देऊ हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. मुद्दा तो होता की तारीख 24 नेमकं काय ठरलंय किंवा कशा पद्धतीने सांगितलं, 2 महिन्याची मुदत त्यांनी दिलेली आहे. 24 तारखेला शिंदे समितीच्या वाढीव मुदतीचा कार्यकाळ संपतोय. त्याच्यामध्ये लवकरात लवकर अजून किती नोंदी करू शकतात त्यांनी महाराष्ट्राच्या देखील नोंदी गोळा करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि एकंदरीत मला असं वाटतं की जी सकारात्मक भूमिका सरकार घेऊन जर पुढे गेलो आणि मनोजजींना एक आम्ही दाखवू शकलो की बाबा आम्ही तुमच्या सांगण्यानंतर तुम्हाला अपेक्षित असलेल्या स्पीडपेक्षा जास्त काम करतोय, मला असं वाटतं की तारखेचा देखील इश्यू राहणार नाही. आता सरकार ज्या पद्धतीनं जोरात काम करेल त्याच्यावरच त्यांचा विश्वास अवलंबून आहे. आणि त्यांचा विश्वास पात्र ठरण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सरकार करेल. माझ्या शब्दात परत पाठीपुढे करणार नाही. मी असं सांगितलं की त्यांना अपेक्षित असलेल्या वेळामध्ये त्यांना पाहिजे असलेलं सकारात्मक काम आम्ही करून जातो.
सर, याला जोड एक प्रश्न आहे की अशी माहिती मिळते की 2 महिन्यात जर या आरक्षण मिळालं नाही तर मुंबई बंदचा हा. हा जे मुंबईत येऊन ठाम मारून जसं जरंगे पाटील म्हटलं. मला असं वाटतं की त्यांनी केलेल्या भाषणावर आणि त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर मला बोलण्याचा अधिकार नाही. सरकार जर सकारात्मक पुढे जात असेल तर माझ्या एखाद्या वक्तव्यामुळं मी कोणाचंही मन दुखवेल असं भाष्य पत्रकार परिषदेमध्ये करणार नाही. आम्ही जी तारीख दिलेली आहे त्या तारखेमध्ये जेवढ्या जलद गतीनं हे करता येईल तेवढं आम्ही करणार आहोत. त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या आंदोलनाची भावना व्यक्त केलेली आहे. त्याच्यावर मी काहीतरी त्यांना क्रॉस करून बोलावं अशी जर अपेक्षा असेल तर ते होणार नाही. कारण काल त्यांनी जी समंजसपणाची भूमिका घेतलेली आहे ती सरकारच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणून एखादी गोष्ट पाठीपुढे होणार असेल आम्ही परत जाऊन त्यांना भेटू, आम्ही पुराव्यानिशी त्यांना सांगू. परंतु त्यांनी 24 तारीख दिली म्हणून मी काहीतरी वेगळं करतोय म्हणून 2 तारीख त्याच्यावर चर्चा जी काही करायची ते मी त्यांच्याशी भेटून करू. काल शिष्टमंडळाने जी काही चर्चा केली त्या चर्चेमध्ये जे काही अटी शर्ती तुम्ही मान्य केलेल्या आहेत सरकारतर्फे त्याचं लेखी स्वरूपातलं काही जे निवेदन आहे ते शिष्टमंडळ देण्यासाठी पुन्हा तिकडे जाणार आहे का जरांगे पाटलांच्या भेटीसाठी? मी देखील कदाचित सोमवार किंवा मंगळवारी त्यांना पुन्हा भेटायला जाणार आहे त्यांच्या प्रकृतीसाठी. ते आता एका हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत आहेत. शेवटी आंदोलनं हा लोकशाहीचा एक भाग आहे. परंतु जो माणूस आंदोलन करतोय ज्याच्यासाठी आंदोलन करतोय त्याच्याच नेतृत्वाखाली ह्या चांगल्या सगळ्या गोष्टी घडल्या. तर आम्हाला असं वाटतं की त्यानं केलेल्या योगदानाची पोचपावती त्याला मिळाली आणि म्हणून आम्ही देखील माणूस आहोत. त्यांची भूमिका त्यांची प्रकृती ही आम्ही स्वतः बघितलेली असल्यामुळं मी देखील 2-3 दिवसामध्ये त्यांच्या वेळ घेऊन जाणार आहे आणि त्याच्यामध्ये दुसरी कुठचीही चर्चा करणार नाही, तारखेची पण चर्चा करणार नाही. काय फक्त त्यांच्या प्रकृतीसाठी आणि त्यांना जे काही आमच्या सचिवांच्याकडनं पाहिजे होतं ते तोपर्यंत जर आम्हाला देता आलं तर ते देखील घेऊन जाणार. सर, संजय राउत ने कहा है कि डिस्क्वालिफिकेशन के ऊपर जो निर्णय है वो 31 दिसंबर तक करना है राहुल नार्वेकर को. तो सरकार जो 2 तारीख मांग रही है उनको पता है कि वो 31 तक चले जाएंगे, उनकी गवर्नमेंट नहीं रहेगी, वो डिस्क्वालीफाई हो जाएंगे, इसलिए वो 2 तारीख बोल रही है और 24 तारीख के लिए एक्सेप्ट नहीं करेंगे. मेरे ख्याल से परसों उन्होंने ये भी बयान दिया था कि ये जो आंदोलन है वो रुकेगा नहीं. बराबर है. वैसे ही बोल रहे हैं कि अभी हम निकल जाएंगे, ये डिस्क्वालिफिकेशन हो जाएगा. ये तो आज नहीं बोल रहे हो, 1 बरस से बोल रहे हो, लेकिन उसका परिणाम हमारे सरकार के ऊपर नहीं हुआ है और जो उनको उनकी मनोकामना है उसके लिए शुभेच्छा. सर, संजय राउत का ये भी कहना है रिजर्वेशन को लेके कि ये कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट होगा, इसके वजह से ही रिजर्वेशन मिलेगा और वो पार्लियामेंट का जब स्पेशल सेशन बुलाया जाएगा तभी होगा. इसको लेके सीएम और बीजेपी कुछ नहीं बोल रही है स्पेशल सेशन को लेकर. नहीं, उसने राउत साहब ने पहला ये बोलना चाहिए कि जब मराठा समाज के महिलाओं का मोर्चा निकला था तब एक अश्लील फोटो डाल के वो मुका मोर्चा नहीं है वो मुका मोर्चा है ये सामना में से सब क्या आया था. तो उसका पहला रीज़न क्या था, वो क्यों लिखा था और मराठा समाज के बारे में अभी जो सहानुभूतिपूर्वक बोल रहे हैं तब उनकी सहानुभूति कहाँ गई थी, ये पहला क्लैरिफिकेशन उन्होंने करना चाहिए ना. जब वो मोर्चा निकलता था, रैली निकलती तो उनकी चेष्टा करते थे, उनके ऊपर बयानबाजी करते थे, ये ऐसा है वैसा है, सामना में से लिख के आता था. अभी एकनाथ शिंदे साहब महाराष्ट्र का नेतृत्व कर रहे हैं, वो भी मराठा समाज के और लेकिन महाराष्ट्र के हैं. उनके ऊपर बयानबाजी करते वक्त अभी उनको ये समझ में आ रहा है कि पार्लियामेंट में जाना चाहिए, केंद्र शासन में जाना चाहिए. जब सरकार में थे, उनके तत्कालीन मुख्यमंत्री थे, तब ये क्यों नहीं हुआ? क्योंकि वहाँ भी मराठा समाज के जो नेता थे उन्होंने डिक्लेयर किया था कि जो समिति के अध्यक्ष है वो मराठा समाज के लीडर को मिलते नहीं हैं. वहाँ जो सुप्रीम कोर्ट में जो एडवोकेट देना था वो नहीं देते, ये बयानबाजी उन्होंने की थी. तो इसलिए उनका सलाह लेके, उनका मार्गदर्शन लेके सरकार को चलाना ये अच्छी बात नहीं है. मैंने जो बोला उसका क्लैरिफिकेशन उन्होंने पहला देना चाहिए. ज्या पद्धतीने जाळपोळ झाली होती या सगळ्या जाळपोळीमध्ये पोलिसांनी देखील भूमिका मांडली होती, पण या सगळ्या गोष्टीमध्ये कुठे एक उच्चस्तरीय चौकशी लावून जाणार आहे का? कारण का सोळंकी यांनी देखील पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले की हातात पेट्रोल बॉम्ब घेऊन प्रकाश सोळंकी साहेबांनी सांगितलेल्या पत्रकार परिषदेमधनं आपल्या एक लक्षात आलं असेल की याच्यामध्ये आंदोलनाच्या मागणं काही विरोधक काम करत होते का, हा त्याच्यातला मध्यंतर्थ आहे. आणि
मनोजींच्या चर्चेमध्ये जे झालं त्याच्यामध्ये देखील आम्हाला थोडं असं वाटलं की एवढा मराठा समाज शांततेनं काम करणार आहे, असा आक्रमक पद्धतीनं काही गोष्टीच्या होत आहेत, या कोणाकडनं होत आहे याची देखील चौकशी झाली पाहिजे. परंतु मला खात्री आहे की मराठा समाजामध्ये आरक्षणासाठी सरकारबरोबर आंदोलन करणारी जी लोक आहेत ती शांत मार्गानेच आंदोलन करणारी लोक होती आणि आहेत. फक्त याच्या मागे कोण आहे त्या आंदोलनामध्ये जाळपोळ करणारं त्याचा आता आपल्याला नक्की शोध लागेल. परंतु जे गुन्हेगार नव्हते त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले, मराठा आरक्षणामध्ये दाखल झालेले आहेत, त्याचे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री मोदयांनी घेतला. आपण तिकडे होतो त्यावेळेस दिल्लीमध्ये होते. वारंवार मगाशी आपण म्हटलं त्या माहितीने की ते कुटुंब आपण ज्या एअरपोर्टवर गेलं त्याच एअरपोर्टवर गेलं, पण हे अशा पद्धतीचे आरोप करून कुठेतरी भरकटण्याचं किंवा माती भडकवण्याची कामं नाही. मला असं वाटतं की राजकारणामध्ये माती भडकवणं फार सोपं आहे. आता अनेक प्रश्नाला जर मी उत्तरं दिली असती तरी माती भडकली असती, परंतु आपण मंत्री म्हणून काम करत असताना, तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना, तत्कालीन मंत्री म्हणून काम करत असताना किंवा खासदार म्हणून काम करत असताना जे मुख्यमंत्री प्रामाणिकपणानं मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहेत, सगळे पक्ष बाजूला ठेवून त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे. ही खरी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. आणि म्हणून सर्वपक्षीय बैठकीमध्ये शरद पवार साहेब उपस्थित होते. त्यांनी देखील काय सांगितलं की शरद पवार साहेब या महाराष्ट्राचे ते 4 वेळा मुख्यमंत्री होते, पण त्यांनी देखील ही भूमिका मांडली की महाराष्ट्र शांत झाला पाहिजे. महाराष्ट्र शांत होत असताना सगळ्या पक्षांनी एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. मला असं वाटतं की अलायन्समध्ये काही लोक महाविकास आघाडीच्या जे आहेत त्यांनी या शरद पवार साहेबांच्या स्वभावाचा देखील आदर्श घेतला पाहिजे. हा माझा सल्ला नाही पण विनंती आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मला असं वाटतं की त्यांचे नेते अनिल परब साहेब उपस्थित होते, सुनील प्रभू उपस्थित होते, अंबादास दानवेजी उपस्थित होते, मनसेचे राजू पाटील सर उपस्थित होते. ते पण तत्कालीन मुख्यमंत्री होते, माजी मुख्यमंत्री होते, शरद पवार साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते. मग यांना का बोलून असे प्रश्न उपस्थित होते? तर त्यांचे नेते होते ना उपस्थित. सर एक प्रश्न असा आहे की सरकार कुठली सर्टिफिकेट वाटते आहे, तर जरांगे पाटलांना अजूनपर्यंत त्यांची छाननी झाली आहे का? त्यांना ते सर्टिफिकेटचा लाभ मिळाला आहे का? कारण ते स्वतः अनेक दिवसापासून उपोषण करतात. मला असं वाटतं की एखादा जो माणूस सगळ्यांसाठी उपोषण करत असतो त्याचा उद्देश स्वतःला फायदा मिळवणं हा नसतो. त्याच्यामुळं आमच्यावर कधीच वेळ आली नाही त्यांच्याकडे दाखला आहे की त्यांच्याकडे दाखला नाही विचारण्याची. ते समाजासाठी आंदोलन करतात, समाजाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांचं योगदान आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याकडे दाखला आहे किंवा नाही त्या चर्चेमध्ये सरकारला पडण्याची काही आवश्यकता नाही किंवा आम्हाला पडण्याची काही आवश्यकता नाही. परंतु त्यांनी जे केलेलं आंदोलन आहे हे मराठा समाजासाठी आहे. त्याच्यामुळं आम्ही तेवढ्याशी सीमित आहोत. माझे 2 प्रश्न. देहरादूनला कोण गेलं ते वगैरे नाव का घेतलं का की ते काल देहरादूनला गेले असं सांगताय. दुसरा प्रश्न की ह्या सगळ्या गोष्टीच्या दरम्यान परत एकदा मुद्दा उपस्थित होतो की सरसकट आरक्षण आणि मुख्यमंत्री स्वतः काल सांगताय कुणबी आरक्षण त्यांच्याकडे पुरावा आहे, त्याच्याबाबत काही निर्देश करतात. एक पहिली गोष्ट म्हणजे मी ज्यावेळी लंडनला गेलो होतो त्यावेळी पण काही लोकांना माहीत नव्हतं की तिकीट कोणी काढलं तरी ते बोलत होते. बरोबर आहे ना? तसं डेहराडूनला काही लोक गेले ते मला माहिती आहे, कोण गेले त्याची माहिती 2 दिवसात देतो. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, काल मनोज जरांगे पाटील साहेबांनी स्वतःच्या त्या पत्रकार परिषदेमध्ये आणि भाषणामध्ये असं सांगितलं की एखादा नोंद असलेला दाखला ज्यावेळी मिळतो तरी तो किती लोकांना फायदा होतो आणि तो काही सीमित लोकांना फायदा होत होता, त्याची व्याप्ती वाढावी याचं देखील त्यांनी गायकवाड साहेबांना विनंती केली. गायकवाड साहेबांनी ते मान्य केलेलं आहे. मला असं वाटतं की जी मराठवाड्यापुरती व्याप्ती होती त्यांनी वाढवली आणि महाराष्ट्रामध्ये शिंदे समितीनं काम करावं असं सांगितलं. मला असं वाटतं की या सगळ्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री मोदयांनी भूमिका मांडल्यानंतर आणि जरांगेंनी देखील या सगळ्याशी चर्चा केल्यानंतर त्याच्यावर मी अजून काय बोलावं असं मला वाटत नाही. परंतु भविष्यामध्ये मराठा आरक्षण हे टिकणारं हे सरकार देऊन दाखवेल याची मला पूर्ण खात्री है. सर अभी मराठा इलेक्शन के बाद सर महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आता अनेक जण लोक महाराष्ट्राची
त्यात सुद्धा आदित्य ठाकरेंपासून काँग्रेस आहे, शरद पवारांची भूमिका कायमच आहे मुस्लिम आरक्षणाच्या संदर्भात. जे खरं हिंदू म्हणणार आहे की ते आदित्य ठाकरे आता या भूमिकेवर काय. मला खरं तर आपलं अभिनंदन करायचं आहे की हा प्रश्न तुम्ही अतिशय स्पेसिफिक वेळी विचारलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण देणं ही सरकारची प्रायोरिटी आहे, प्राधान्यक्रम आहे, आम्ही अगोदरपासून सांगतो. पण मराठा समाजाला खुश ठेवताना मुस्लिम समाज देखील खुश राहायला पाहिजे ही भूमिका काही लोक घेत आहेत. तसं त्यांनी पक्षामार्फत त्यांचं शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटावं. कुठच्याही जाती धर्माला, कुठच्याही समाजाला नाराज करण्याचं सरकारचं कधी म्हणणं नसतं. सरकारला यथाशक्ती जे काही करता येईल, नियमांपासून जे काही करता येईल ते सरकार करण्याची भूमिका घेते. परंतु मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये असताना मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून सांगायचं, मुस्लिम समाजाच्या व्यासपीठावर असताना मुस्लिम समाजाला देखील आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून सांगायचं. इकडे हे सगळं आरक्षण देत असताना ओबीसीमध्ये असा गैरसमज पसरवायचा की त्यांचं कोणते आरक्षण काढून घेतोय. मला असं वाटतं सगळे राजकीय खेळ आहेत आणि मगाशी जे मी म्हटलं की हे थांबले पाहिजेत, कारण याच्यामध्ये महाराष्ट्राचं हित आहे. आज मराठा समाजाचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे आणि त्याच्या संदर्भात सरकार सकारात्मक ही आमची भूमिका आहे. सुप्रिया सुळे तुमच्या ह्याच्यावर एक आरोप असा केला की ऑक्टोबर 2023 मध्ये सर्वाधिक इन्व्हेस्टमेंट गुजरातमध्ये झालेली आहे, त्यानंतर उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश अशामध्ये झालेली आणि महाराष्ट्र त्याच्यामध्ये 5 नंबर आहे. काय खरी वस्तुस्थिती आणि महाराष्ट्र एक आज घटना घडली त्याच्यावर ते कल्पना. महाडच्या संदर्भामध्ये मी आता जाण्याचा प्रयत्न करतोय, कारण MIDC मध्ये ब्ल्यू जेट फार्मा कंपनी म्हणून जे आहे तिथं हा स्फोट झालेला आहे. 5 जण इंजोर्ड आहेत, त्यांना त्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहे आणि 11 कामगार आत अडकल्याची शंका व्यक्त केली जाते. मी उद्योगमंत्री म्हणून आणि त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तिथे पोहोचणार आहे. जी काही मदत करावी लागेल मग त्याच्यामध्ये कंपनीमार्फत असेल, इन्शुरन्स मार्फत असेल, मुख्यमंत्री रिलीफ फंडातून असेल ते आम्ही नक्की करू. त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही. जे आरोप आमच्यावर होतात तसाच एक आरोप जेम्स अँड ज्वेलरी गिरी म्हणून त्यांनी केला होता. मी काल स्वतः त्या पूर्ण सेक्टरला, बिझनेस सेक्टरला व्हिजिट केली होती. तिथल्या असोसिएशनच्या लोकांनी तुम्हाला काय सांगितलं हे देखील माहिती आहे. त्याच्यामुळं मला आपल्याला देखील एक विनंती करायची आहे की हे जे काही रेटून बोलतात त्या सगळ्या याच्यावर आपण विश्वास ठेवू नये. महाराष्ट्र उद्योग क्षेत्रामध्ये 1 नंबरला होता, तो राहील याची पूर्ण खात्री आम्हाला सगळ्यांना आहे आणि म्हणून फार मोठी इन्व्हेस्टमेंट भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये येते. साहेब, सुप्रिया सुळे असं म्हणतायत की यश जे आहे ते फक्त जरांगे पाटलांचं आहे. खोके सरकार ते पुन्हा म्हटलं, खोके सरकारने पुन्हा एकदा खोटं बोलून तारीख दिलेली आहे. मला असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांचं, देवेंद्रजींचं आणि अजितदादांचं सरकार आहे. एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करून झाली, खोके सरकार आहे. देवेंद्रजींवर टीका करून झाली, खोके सरकार आहे. अजितदादांचं काय? माझं म्हणणं सोयीस्कररित्या राजकारण करून उपयोगाचं नाही. मी कोणालाही क्रिटिसाइज करत नाही. 100% जरांगे पाटलांचंच यश आहे. जरांगे पाटलांनी हे आंदोलन जर केलं नसतं तर निजाम काळातल्या नोंदी देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळाल्या नसत्या. हे मी आवर्जून सांगतो, कारण पूर्वीच्या मुख्यमंत्री देखील करू शकले असते. 2च मुख्यमंत्री असे आहेत ज्यांनी मराठा आरक्षणासाठी जीवतोड काम केलं. ते म्हणजे देवेंद्रजी, त्यांनी आरक्षण घेऊन दाखवलं गायकवाड अहवालाच्या बाबतीत, आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मराठवाड्यामध्ये निजामकालीन ज्या नोंदी होत्या ते शोधण्यासाठी शिंदे समिती केली आणि त्याच्यातनं अनेक गोष्टी पुढे येत आहेत. राजकारणामध्ये स्वतःची सत्ता येणार नाही तर स्वतःची सत्ता येण्यासाठी जे काही खोटं बोललं जातं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रातील विरोधक आहे. सर, मराठा रिजर्वेशन के बाद अभी धनगर और मुस्लिम समाज भी अपना रिजर्वेशन की बात आगे करे, कैसे देखते हैं कि आप उसके ऊपर कॉम्प्रोमाइज लेंगे? ये सरकार सब जो जातियां हैं, सब धर्म है, उसका रिस्पेक्ट करने वाला है. जब ये वापिस सवाल आगे आएगा तब हम उनसे बात करके उनकी मांग क्या है, उसका हल कैसा किया जाए, उसके ऊपर सरकार बातचीत करेगी. सर, सुप्रिया सुळे ने एक ओम बिरला को लेटर लिखा है और कहा है कि डिस्क्वालिफिकेशन की जो पिटीशन है उसके ऊपर 4 महीने से कोई सुनवाई नहीं हुई है और उन्होंने सुनील तटकरे के खिलाफ वो डिस्क्वालिफिकेशन की पिटीशन फाइल की. देखो, उनके खुद के पार्टी का मामला है और सुनवाई तो शुरू है. उसमें से एक मैं भी हूँ, हमारे भी वकील वहाँ ट्वीट कर रहे हैं, इसलिए सुनवाई शुरू नहीं है, सुनवाई नहीं हो रही है ऐसी बात नहीं, सुनवाई शुरू है. सावन जी, हिंदी में बता दीजिएगा कि एक डेलीगेशन कल गया मनोज जरांगे वाले जिससे मुलाकात हुई कि आप भी गए थे, क्या बात होगी और जिन लोगों के ऊपर केस लिया गया है वो किस तरह से प्रक्रिया करके वापस लिया गया है? मैंने शुरू से ही बोला कि मनोज जी ने जो कल
सपोर्ट किया सरकार को, सहकार्य किया, उसके लिए मैं उनको धन्यवाद देता हूँ। और उन्होंने जो टाइम बाउंड हमको कुछ बोले हैं उसका फॉलोअप हम खुद करेंगे और मराठा आरक्षण टिकने वाला हम देके दिखाएंगे। और जो वहाँ पे केसेस दाखिल हुए वो जो पहले थे वो 15 दिन में पीछे लेने का फाइनल हो गया है, बाकी के जो है 1-1.5 महीना लगेगा, ऐसा बात हो गया है। लेकिन मनोज जी को मैं वापस धन्यवाद देता हूँ क्योंकि बड़ा एक त्यौहार अपने सामने दिवाली का आ रहा है और उन्होंने ये उनका आंदोलन था वो स्थगित किया है, इसलिए उनका धन्यवाद है। और जो हम गायकवाड़ साहब के सामने हमने बयान दिया है वो करने की हम कोशिश करें। सर एक सवाल ये भी है कि मराठा आरक्षण के बीच में रहकर उसका फायदा लेकर कुछ लोगों ने उग्र होल करके कुछ हानि पहुंचाने की कोशिश की है, उन्हें लेकर के किस तरह सरकार कार्रवाई करेगी? कल से उनका दुकान बंद हो गया ना, मनोज जी ने कल आंदोलन स्थगित किया तो अभी उनका सब बंद हो गया। और इसलिए मैं बोल रहा हूँ कि जो सहकार्य मनोज जी ने किया है उसके लिए धन्यवाद।